देशभरातील कोट्यवधी मोबाईलवर आज एकाच वेळी सायरनचा आवाज ऐकू आला आणि स्क्रीनवर हिंदी इंग्रजीमध्ये एक संदेश पाठवण्यात आला होता। यामुळे अनेक लोक हे अस्वस्थ झाले तर काही जण हे गोंधळले सुद्धा। सरकारने या संदेश दिल्यामुळे घाबरून न जाण्याचं अधिक सांगितलं होतं। मात्र ही आपत्तीचा इशारा जलद गतीने देण्यासाठी स्वदेशी सेल ब्रॉडकास्ट प्रणालीची देशव्यापी चाचणी होती असं मानलं जातं। तर NDMA या सायरन अलर्ट विषयी माहिती जाणून घेऊयात या रिपोर्टमधून। कल्पना करा, तुम्ही तुमच्या कामात किंवा विचारात मग्न आहात आणि अचानक तुमच्या खिशातून किंवा हातातल्या फोनमधून असा काही भयानक सायरन वाजतो की काळजात धस होतं। फोन सायलेंट वरती असूनही तो ओरडतोय, थरथरतोय आणि स्क्रीनवर एक मोठा मेसेज झळकतोय। तुम्हाला वाटतं, अरे बापरे, फोन हॅक झाला की काय, की काहीतरी मोठं संकट आलंय। घाबरू नका, हा सायरन म्हणजे कोणताही धोका नव्हता, तर तो होता भारत सरकारचा डिजिटल पहारेकरी। जशी शाळेत आग लागल्यावरती काय करायचं याची तालीम होते, तशीच ही केंद्र सरकारच्या दूरसंचार विभाग आणि NDMA अर्थात राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची एक चाचणी होती। भविष्यात जर भूकंप, पूर किंवा चक्रीवादळ येणार असेल तर सरकार एका सेकंदात देशातल्या करोडो फोनवर असा सायरन वाजवून तुम्हाला सावध करणार आहे। हमारे नेशनल डिजास्टर मैनेजमेंट एजेंसी NDMA के साथ मिलकर दूरसंचार विभाग ने C.DOT के जरिए एक सेल ब्रॉडकास्टिंग सॉल्यूशन की शुरुआत की है। कभी भी देश में जब आपदा आए, हमारे 140 करोड़ जनता की सुरक्षा सुनिश्चित करने के लिए मानव संसाधन और टेक्नोलॉजी दोनों का संगम आज के दिन पर किया गया है। मोबाईल वापर करताना एक फ्लॅश मेसेज प्राप्त होतो। संदेश येताच फोनवर एक विशिष्ट प्रकारचा मोठ्या आवाजातील सायरन वाजतो। फोन सायलेंट किंवा व्हायब्रेट मोडवर असला तरीही आवाज ऐकू येतो। भारत सरकारच्या दूरसंचार विभागातर्फे पाठवलेली एक नमुना चाचणी आहे। कृपया याकडे दुर्लक्ष करा। तुमच्याकडून कोणत्याही कृतीची आवश्यकता नाही, असा मेसेजमध्ये उल्लेख। आपल्या सगळ्यांकरता ही आनंदाची गोष्ट आहे की संपूर्ण शुद्ध भारतीय मेक अशा पद्धतीनं ही अलर्ट सिस्टीम तयार झालेली आहे। युद्धाच्या काळात, आपत्तीच्या काळात, आणीबाणीच्या काळात प्रत्येक व्यक्तीच्या मोबाईलवर त्याच्या भाषेमध्ये आता आपल्याला अलर्ट देता येणार आहे। डिझास्टर प्रिपेअर्डनेस मध्ये किंवा युद्धजन्य परिस्थितीमध्ये जो प्रिपेअर्डनेस आहे त्यामध्ये अतिशय उत्तम अशा प्रकारची कामगिरी केली आहे। राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण आणि दूरसंचार विभाग मिळून ही यंत्रणा विकसित करतायत। यापूर्वीही अशा चाचण्या टप्प्याटप्प्याने विविध राज्यांमध्ये घेण्यात आल्या आहेत। टेलिव्हिजन किंवा रेडिओपेक्षा मोबाईल हे माहिती पोहोचवण्याचं सर्वात जलद माध्यम असल्यानं भविष्यामध्ये जीवितहानी टाळण्यासाठी ही यंत्रणा अत्यंत कळीची ठरणार आहे। हा साधा मेसेज नव्हता, याला सेल ब्रॉडकास्ट अलर्ट म्हणतात। रेडिओ स्टेशन जसं गाणी ब्रॉडकास्ट करतं तसंच सरकारनं थेट टॉवरवरून तुमच्या फोनला आदेश दिला, आता वाज आणि मालकाला जागं कर। ही केवळ चाचणी असल्यानं नागरिकांनी चिंता करू नये। संदेश मिळाल्यानंतर वापरकर्त्याला फक्त ओके बटनावर क्लिक करून तो संदेश बंद करायचा आहे। यासाठी कोणत्याही लिंकवर क्लिक करण्याची किंवा वैयक्तिक माहिती देण्याची गरज नसते। ही प्रक्रिया पूर्णपणे सुरक्षित असून सरकारी पातळीवर यंत्रणेच्या सज्जतेचा हा एक भाग आहे। माधुरी कुमकर, पुढारी न्यूज, मुंबई।